नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला भेंडी चटपटा एकदम भाजी दाखवणार आहे, चटपटीत। कारण की आपण भेंडी फ्राय मसाला भरलेली भेंडी तर मी तुम्हाला शेअर केलेलीच आहे। तर आज मी तुम्हाला एकदम न कांदा टोमॅटो लसूण अद्रक घालताच तुम्हाला मी सगळी भाजी दाखवणार आहे, कशी बनवणार आहे ती चटपटीत। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे पॅनमध्ये। आता आपल्याला ही जी भेंडी आहे ती आता आपण स्लोवरती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता एक 5 मिनिट आपण झाकण ठेवूया। आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता आपल्याला एक अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि आपल्याला आता झाकण नाही ठेवायचं आहे। आता झाकण आपण बिलकुल तर नाही ठेवायचं आपण। हळद घातल्यामुळे काय होतं, हळदीने कलर चांगला येतो भेंडीला। एक 5 मिनिट आपण फ्राय करूया, मग काढून घेऊया। आता आपली जी भेंडी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण की आपल्याला परत फ्राय करायची आहे त्याच्यामुळे। मग आता आपण ही भेंडी काढून घेऊया। आता आपण इथे बटाटा घालूया। बटाटा देखील आपण तसं फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालूया आपण। दोन चमचे तेल घालूया आपण। मिक्स करून घेऊया। बटाटा देखील तसंच झालं पाहिजे, थोडंसं शिजलं की आपण लगेच काढून घेणार आहोत। झाकण ठेवूया। इथे आपले बटाटा जो आहे तो एक 5 मिनिट आपण शिजवून द्यायचा आहे। नंतर आपण बटाटा पण आपण काढून घेऊया। 5 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया। तर आता आपण आपले बटाटे जे आहेत ते सुद्धा काढून घेऊया। तर आता इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, राई घालायची आहे। खूप जास्त राई घालायची आपल्याला। हिरवी भाजी आहे तर आपल्याला जिरा सुद्धा जास्ती घालायचा आहे। इथे 1 चमचा जास्ती मी जिरं घालते। गॅस स्लो ठेवायचा आहे। तर इथे मी जे अख्खे धने जे असतात ते बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला घालायचे आहे। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं जिरं आणि राई आहे ते चांगले एकदम मिक्स झालेले पाहिजे। आता आपण इथे हिंग घालूया। हिंग सुद्धा 1 चमचा घातला आहे। आता आपल्याला जी आपण फ्राय करून घेतलेली भेंडी आणि बटाटा जो आहे तर आता आपण बटाटा घालायचा आहे पहिला। तर इथे बटाटा जो आहे तो चांगला असा फ्राय करून घ्यायचा त्याच्यामध्ये, जेणेकरून आपला जो मसाला आहे टाकलेला, जे राई जिरं ते सगळं बटाट्यावरती चिटकणार चांगलं। तर एक 5 मिनिट आपण हे असं सोडून देऊया। बटाटा फ्राय होतोय तर आपण काय करायचं, एक बाजूला एका कढईमध्ये आपण 1 छोटी वाटी बेसन भाजून घेऊया। लालसर करून घ्यायचे आपल्याला स्लो गॅसवरती।
आपला बेसन जो आहे तो असा तयार झालेला आहे. आता गॅस मी ऑफ केला आहे. बेसन जो आहे तो खाली उतरवून घेतला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बेसनमध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. 2 चमचे घालून घ्यायचे आहे. चांगलं मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं बेसनमध्ये जो मसाला आहे तो चांगला मिक्स होणार. आता आपण आपला बटाटा बघून घेऊया. आता आपली भेंडी इथे आपण घालायची आहे. चांगले मिक्स करून घेऊया. आता इथे आपण आपलं जे बेसन घेतलेलं आहे आपण ते घालूया. चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपला जो बेसन आहे तो चांगलं चिटकणार भेंडी आणि बटाट्यावरती. तर आता आपल्याला इथे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. मीठ घालूया. चांगला मिक्स करून घेऊया. ते बघू शकता आपला बटाटा पण पूर्ण शिजलेला आहे. आता आपण एक 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया. आता आपल्याला इथे अर्धा लिंबू घालायचा आहे. तुम्हाला जर आमचूर पावडर घालायची असली तर घालू शकता, असं काही नाही की लिंबूच घालायला पाहिजे. पण लिंबू घातल्याने स्वाद चांगला येतो, त्याच्यामुळे मग आपण लिंबूच पिळूया. तर आता आपण आपला गॅस जो आहे तो ऑफ करूया. बघू शकताय भाजी कशी आपली तयार झालेली आहे. ती एकदम चटपटीत, एकदम खायला खूप टेस्टी लागते. ना कांदा, ना टोमॅटो, ना लसूण, अद्रक काहीच आपण घातलेलं नाही आहे. अशी बनवली एकदम चटपटीत भाजी. ती तुम्ही चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकताय. आता आपण खूप जास्ती कोथिंबीर घालूया. तर मंडळी इथे बघू शकता आपली भाजी जी आहे ती अशी तयार झालेली आहे. एकदम चटपटीत भेंडी. सगळा मसाला कसा भाजीवरती लागलेला आहे तो बघू शकताय तुम्ही. तर नक्की एकदा बनवून बघा. अशी चटपटी भेंडी खायला खूप छान लागते. आपण कांदा टोमॅटो वगैरे ग्रेव्ही वगैरे करून नेहमीच करतो, पण अशी बिना कांदा टोमॅटोची भाजी एकदा बनवून बघा. 1-2 चपात्या खरंच जास्ती खाल. तर आता इथे आपण थोडी कोथिंबीर घालूया. नक्की एकदा ट्राय करा. आवडल्यास शेअर कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.